अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यांना 2026मध्ये श्रावण महिन्यात 13 ऑगस्टला म्हणजेच गुरुवारी सुरू होतो आहे आणि 11 सप्टेंबर शुक्रवारी संपणार आहे। आणि विशेष म्हणजे यावर्षी श्रावणात 4 श्रावणी सोमवार आले आहेत। पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्टला आला असून तांदूळ ही शिवामूठ आहे। दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्टला आहे व शिवामूठ ही तीळ असणार आहे। तसंच 31 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार असून शिवामूठ ही मूग असणार आहे। आणि शेवटचं म्हणजे चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला असणार असून जऊ हे शिवमूठ असणार आहे। तर यंदा 2026मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत। तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या श्रावणी सोमवारी शिवपूजन घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, शिवामूठ कोणती आणि कशी वाहावी, शिवामूठ किती वेळा अर्पण करावी, कोणते धान्य घ्यावे, शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपण कोणता सोपा उपाय करावा, तसेच उपवास कधी सोडावा, उपवासाला कोणते पदार्थ खावे, काय खाऊ नये आणि सर्वात महत्त्वाचं या दिवशी सेवा काय करायच्या आहेत, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। बघा श्रावण महिन्यामध्ये घरोघरी भगवान शंकराची पूजा केली जाते, कारण श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे। त्यातल्या त्यात सोमवार हा शंकराचा आवडता वार आहे, त्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व आहे। श्रावणी सोमवारी सर्वांनी अगदी उत्साहात आनंदाने शिवाचं पूजन व्रत करायचं आहे। शक्य झालं तर दर सोमवारी आपल्याला महादेवाचं दर्शनासाठी मंदिरामध्ये जायचं आहे। प्रत्येक श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून आपली जी काही घराची साफसफाई असेल ती करून घ्यायची आहे। स्वच्छ स्नान करायचं आहे। शक्य असेल तर या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे। स्नान केल्यानंतर तुम्ही संपूर्ण घरामध्ये फक्त बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरामध्ये पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडू शकता। शिवपूजेमध्ये गंगाजलाचे सुद्धा खूप महत्त्व आहे आणि शक्य असेल तर या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा। शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। त्यानंतर श्रावणी सोमवारची पूजा सकाळी आपली देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेच केली तरी सुद्धा चालते, पण सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर अशा वेळेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही श्रावणी सोमवारची शिवलिंगाची पूजा केली तरी सुद्धा चालते। श्रावणी सोमवारी शिवपूजा करताना चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचं, त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं, सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आणि देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती आणि शिवलिंग पूजेसाठी घ्यायचे आहे। सुरुवातीला गणपतीचं पूजन करायचं। ओम गणपतये नमः हा मंत्र म्हणून गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा किंवा गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र गणपती मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालतो। गणपतीची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची। आपल्या उजव्या हाताला चौरंगावर 2 विड्याचे पाने ठेवायचे, त्यावर थोडेसे तांदूळ, त्यावर ही मूर्ती ठेवायची किंवा छोटीशी एखादी तुमच्याकडे तांब्याची पितळीची प्लेट असेल तर त्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालते। गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं। तुमच्याकडे असेल तर दुर्वा व्हायच्या, फुल अर्पण करून घ्यायचं आणि नैवेद्य दाखवायचा आणि धूपदीप ओवाळून घ्यायचं। त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची। शिवलिंगावरती सर्वात आधी पाण्याचा दुधाचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर महादेवांना ज्या कोणती गोष्टी वस्तू प्रिय आहेत त्या आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत। चंदन भस्म लावायचं आहे, कापसाचे पांढरे वस्त्र अर्पण करायचे आहे, बेलाची पाने, पांढरे फुले, धोत्रेचे फूल, आपल्याकडे जे काही साहित्य उपलब्ध असेल त्यातून मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी। शेवटी भाव महत्त्वाचा आहे। आपण मनापासून अंतःकरणापासून केलेली कोणतीही पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि शंकर तर भोळे आहे, साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात। कारण असं म्हणतात ना की शिवाला एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केले तरी सुद्धा ते शिवाला प्रिय आहे, किंवा एका बेलाने पान जरी शिवाला अर्पण केले, बेलाचे पान जरी तरी सुद्धा आपल्याला पूर्ण पूजेचे फळ प्राप्त होते। त्यामुळे आपल्याकडे जे साहित्य असेल त्यातून फक्त मनोभावे पूजा करावी। पूजा करून झाल्यावर मग आपण शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे। शिवामूठ तुम्ही घरी पण अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा अर्पण करू शकतात, किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल आणि घरी पण तुम्हाला तुमच्या शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करून त्यावरती पण शिवामूठ वाहू शकता। बघा जर तुम्हाला 108 बेलपत्रे मिळाली तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्ही बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा। पण तुम्हाला 108 बेलपत्र नाही मिळाली तर जी काही बेलपत्र असतील ती तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा, त्यावर आपल्या उजवा हात ठेवा किंवा ती सगळी बेलपत्र जी आहेत ती आपल्या उजव्या हातामध्ये
शिव अष्टोत्तर नामावली म्हणा आणि त्यानंतर ती शिवलिंगावरती अर्पण करा. आणि त्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची. शिवामूठ ही कधीही कोरडी अर्पण करायची नसते. शिवामूठ ही ओली अर्पण करायची असते. आता ती ओली पण कशा प्रकारे, तर बघा, तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये प्लेटमध्ये तांदूळ घेऊ शकता. मी तुम्हाला पहिल्या सोमवारची पूजा सांगत आहे, त्यामुळे पहिल्या सोमवारची शिवामूठ जी आहे ती तांदूळ आहे, तर ते तांदूळ वाटीमध्ये घ्यायचे आहे. तांदूळ घ्यायचे आहेत आणि ज्या सोमवारची जी शिवामूठ असेल ती तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ती शिवामूठ ओली करून घ्यायची आणि 3 वेळा आपल्या मुठीमध्ये घेऊन 3 वेळा शिवामूठ अर्पण करायचे आहे. शिवामूठ अर्पण करताना पहिला जो मंत्र आहे तो अशा प्रकारे आहे: शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ, ईश्वर देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा रे देवा, असं 3 वेळा म्हणत तुम्हाला 3 वेळा शिवामूठ अर्पण करायचे. आणि दुसरा मंत्र असा प्रकारे आहे: शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ, ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद भावा जावा भ्रताऱ्या नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे. आता पहिल्या पद्धतीने ओलं करून आपण आपल्या मुठीमध्ये घ्यायची ती ओली शिवमूठ आणि 3 वेळा अर्पण करायची, किंवा काही जण एकदा पण करतात. दुसऱ्या पद्धतीमध्ये कोरडे तांदूळ घ्यायचे, आपल्या उजव्या हातात धरायचे आणि शिवलिंगावर सोडत सोडत वरतून एका पेल्याने आपल्या मुठीवर आपल्याला पाणी सोडत सोडत शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर दोन्हीपैकी ज्या पद्धतीने तुम्हाला शिवामूठ अर्पण केली जाते तर त्या पद्धतीने तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. आपण जे कोणतं धान्य घेणार आहोत ते धान्य चांगलं आणि स्वच्छ असावं. एका वेळी आपल्याला पूर्ण मूठ भरून धान्य घ्यायचं आहे आणि शिवलिंगावरती शिवामूठ उभी धरून व्हायचे आहे. आणि शिवमुठीची कथा पण आहे, ती पण तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारे हे श्रावणी सोमवारी केलेले शिवामूठच व्रत हे अत्यंत फलदायी असतं, कारण शिवामूठ वाहिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, पती पत्नीमधील संबंध सुधारतात, विवाह व्यक्तींना चांगला जोडीदार मिळतो आणि सर्व आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात. किंवा आपली वेगळी काही इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर संकल्प घेऊन पण आपण शिवामूठ अर्पण करू शकता. सर्वात आधी संकल्प घ्यायचा आहे आणि मग आपण शिवामूठ अर्पण करायचे आहे. त्यामुळे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे अविवाहित मुलीसुद्धा चांगला जोडीदार मिळावा यासाठी शिवामूठ वाहू शकतात. फक्त एखाद्या स्त्रीला एखाद्या सोमवारी जर अडचण असेल तर त्या सोमवारी मात्र शिवामूठ वाहू नये, उपवास मात्र जरूर करावा. तसेच या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्याचे प्रयत्न करा. पण काही अडचणीमुळे झालं नाही तर शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय आवर्जून पठण करा. आणि या दिवशी 108 बेलपत्र शिवाष्टोत्तर नामावली म्हणत तुम्ही किमान शिवलिंगाला अर्पण करा. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवाचं दर्शन घ्या आणि शक्य झालं तर प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा या 4 श्रावण सोमवार पैकी कोणत्याही एका सोमवारी रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये आवर्जून करा. बघा, श्रावणी सोमवारचा उपवास महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण करू शकतात. त्यापूर्वी कधीही तुम्ही श्रावणी सोमवार पकडले नसतील तर यंदाच्या पहिल्या श्रावण सोमवारपासून या उपवासाला तुम्ही सुरुवात करू शकता. श्रावणी सोमवारचा उपवास हा रात्री सोडला जातो. त्याचप्रमाणे श्रावणी सोमवारच्या उपवासाला 2 वेळा मीठ खायचं नसतं. 2 वेळा मीठ खाल्ल्याने हा उपवास मोडतो. आणि श्रावणी सोमवारी किंवा महादेवाच्या कोणत्याही उपवासाला भगर चालत नाही. भगर खाल्ल्याने सुद्धा सोमवारचा उपवास किंवा महादेवाचा जो कोणता उपवास व्रत असेल ते मोडले जाते. त्यामुळे या 2 गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही फराळाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये सैंधव मिठाचा वापर करा. पण शक्यतो या दिवशी एक वेळा जे कोणते फराळाचे पदार्थ तुम्ही खाणार आहात ते गोड खाण्याचा प्रयत्न करा. जसं की साबुदाण्याची गोड खीर, राजगिऱ्याचा गोड शिरा किंवा राजगिऱ्याचा लाडू दुधामध्ये मिक्स करून तुम्ही केळी, कोणतेही फ्रूट्स जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही खाऊ शकता. रताळी तुम्ही खाऊ शकता. चहा, दूध, ज्यूस तुम्ही घेऊ शकतात. पण मीठ मात्र एक वेळेस उपवास सोडतानाच आपल्याला खायचं आहे. या दिवशी उपवास आहे, मग गणपतीला, महादेवाला किंवा देवांना नैवेद्य काय दाखवायचा तर कोणत्याही फळाचा नैवेद्य, ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य, साखरेचा, खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालतो. या दिवशी रात्री उपवास सोडताना काही ठिकाणी मुळा तोंडी लावला जातो. एक घास का होईना मुळा खाल्ला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी खाल्ली जाते. मेथीची भाजी खाल्ल्याशिवाय उपवास सुटत नाही असं म्हटलं जातं. याप्रमाणे तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या घरी काय खाऊन उपवास सोडायची पद्धत आहे तो पदार्थ आवर्जून
त्याचा समावेश करावा. किंवा पहिला घास दही भाताचा खाऊन देखील तुम्ही उपवास सोडू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जेवण करू शकता. बघा, बेलपत्र वाहण्याचा नियम देखील तुम्हाला थोडक्यात सांगितले. या दिवशी आवर्जून शिवपूजा झाल्यानंतर बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत. बेलपत्र अर्पण करताना नेहमी त्या बेलाची दांडी जी असते, मागचे जे देठ असतं, तर ते तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि बेलपत्र नेहमी पालथं म्हणजे जो निमुळता भाग आहे तो शिवलिंगावर ठेवून देठ जे असतं ते भिंतीकडे येईल आणि पान समोर आपल्याकडे येईल. 3 पानांपैकी जे मधलं पान असतं ते आपल्याकडे येईल. याप्रमाणे बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं असतं. आणि तुम्ही जर घरी शिवामूठ वाहिली असेल तर अनेकांना प्रश्न पडेल की या शिवामूठ वाहिलेल्या धान्याचं काय करायचं. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी उत्तरपूजा करून घ्या. तर शिवामूठ अर्पण केलेले जे धान्य आहे त्यामध्ये अजून थोडी भर घालून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता किंवा पशुपक्ष्यांना, गाईला आपण खाऊ घालू शकता. मंदिरामध्ये केली असेल तर उत्तम. बेलपत्र, फूल वगैरे जे आहे ते निर्माल्यामध्ये टाका. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक समोर शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.